एनडीव्हीएच्या फुल फॉर्म वरून सभागृहात टोलवा टोलवी रंगली। शेतकऱ्यांना मदत निधी कधी मिळेल यावरून विरोधकांनी मंत्र्यांना प्रश्न केले। त्यावर मंत्री अनिल पाटलांनी हा मुद्दा कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडे टोलवला। पुढे काय घडलं पाहूयात या रिपोर्टमधून। काय हे सभागृहाला जरा समजावून सांगावं मंत्री महोदयांनी। एनडीव्हीआयचा निकष जो असेल तो कृषी विभागात सामान्य फरक वनस्पती निर्देशांक, पण त्याच्याविषयी जी कल्पना आहे ती कृषी विभागाच्या माध्यमातून दिली जाईल। आपल्याला इंग्रजीतून सांगायचा, मराठीतून सांगायचा, कन्नडमध्ये सांगायचा। मंत्री महोदय कशातही सांगा, फक्त एनडीव्हीआयचा फुल फॉर्म सांगा, पुढे जाऊया आपण। अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार यावरून सभागृहामध्ये चर्चा सुरू असताना मदतीच्या निकषांची मंत्र्यांनाच माहिती तरी आहे का असा मुद्दा चर्चेत राहिला। एनडीव्हीआयच्या निकषानुसार 15 जुलैपर्यंत मदत देऊ असं आश्वासन मंत्री अनिल पाटील यांनी दिलं। मात्र एनडीव्हीआय आहे तरी काय या विरोधकांच्या प्रश्नानं बराच वेळ खल रंगला। एनडीव्हीआयचा निकष जो असेल तो कृषी विभागात सामान्य फरक वनस्पती निर्देशांक, पण त्याच्याविषयी जी कल्पना आहे ती कृषी विभागाच्या माध्यमातून दिली जाईल की शेतीचं नुकसान हे मदत पुनर्वसननी द्यायचं। त्यामुळे स्वाभाविक शेतीचा प्रश्न जरी असला तरी हे उत्तर मात्र मदत पुनर्वसननी देण्याच्या संदर्भात आलं। कृषी मंत्री धनंजय मुंडे असले तरी मदतीसाठीची जबाबदारी मदत आणि पुनर्वसन खात्याकडे येते। मंत्री अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांना मदत ही एनडीव्हीआय नुसार लवकरच दिली जाईल असं 2 ते 3 वेळा सांगितलं। त्यावर जयंत पाटलांनी एनडीव्हीआय काय आहे ते सुद्धा सभागृहामध्ये स्पष्ट करा असा प्रश्न केल्यावर मंत्री अनिल पाटील गडबडले आणि त्यांनी चेंडू कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे टोलवला। पुन्हा खरीप उभं करायचं होतं, रब्बीचं त्यावेळेस नुकसान होऊन गेले, अजूनही निर्णय घेत नाही आणि आता सांगतायत की आम्ही आता हे सर्वे येणारे, अमुक सर्वे येणारे, विद्यापीठ देणारे, असं कधीच पद्धत नव्हती। अतिवृष्टी करता जी मदत करायची, गारपिटी करता मदत करायची ती त्या महिन्यामध्ये फार 2 महिन्यामध्ये व्हायला पाहिजे। 6 महिने निर्णय नाही तुमचा, हे बरोबर नाही। आपण हे या अधिवेशनामध्ये हा निर्णय तातडीनं जाहीर करणार का एवढा माझा प्रश्न आहे। आता याच्यातून कुठला शेतकरी वगळला गेला नको पाहिजे या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने 2016 मध्ये एनडीव्हीआयचे निकष हे लागू केले पाहिजे हा निर्णय आपल्यालाही त्याची कल्पना आहे। आणि एनडीव्हीआयचा निकष लागू झाल्यानंतर जी काही परत मागणी आमच्याकडनं कलेक्टरकडे आल्यानंतर 8 दिवसात ती केली जाईल। काय हे सभागृहाला जरा समजावून सांगावं मंत्री महोदयांनी। एनडीव्हीआयचा निकष जो असेल तो कृषी विभागात सामान्य फरक वनस्पती निर्देशांक, पण त्याच्याविषयी जी कल्पना आहे ती कृषी विभागाच्या माध्यमातून दिली जाईल। विशेष म्हणजे धनंजय मुंडे एनडीव्हीआय वर बोलत असतानाच विरोधी वाक्यांवरून एनडीव्हीआयचा फुल फॉर्म काय अशी विचारणा मुंडेंना केली। यावर सुरुवातीला एनडीव्हीआयचा सर्व भाषेत फुल फॉर्म सांगू शकतो असं म्हणून धनंजय मुंडेंनी वेळ मारून नेली। प्रश्न संबंधित खातं आहे, कृषी खातं आहे। प्रश्न विचारला नॅचरल त्या मंत्री महोदय एनडीव्हीआय सांगतायत, एनडीव्हीआय एक्सप्लेन करतायत, त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री महोदयांना उत्तर देणं हा पहिल्या अवमान आहे। नाही तांबा, आता एनडीव्हीआयचे निकष म्हणजे नेमके एनडीआयचा निकष झाडाचा हिरवेपणा आहे। आपल्याला इंग्रजीतून सांगायचा, मराठीतून सांगायचा, कन्नडमध्ये सांगायचा। मंत्री महोदय कशातही सांगा, फक्त एनडीव्हीआयचा फुल फॉर्म सांगा, पुढे जाऊया आपण। अध्यक्ष महाराज, एनडीव्हीआयची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत, एक मिनिट, तुम्हाला फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो, पद्धतशीर सांगतो, इंग्लिश मध्ये सांगतो, तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो। नाही नको ना,
अध्यक्ष महाराज, एनडीव्हीआयच्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला, एक मिनिट, तो सगळ्यात महत्वाचा आहे. अनिल पाटलांच्या मदतीला मुंडे धावले खरे, मात्र ते सुद्धा एनडीव्हीआय मध्ये गडबडली. काही वेळानं मंत्रालयातील एक कर्मचारी एक कागद घेऊन आली. तो कागद धनंजय मुंडेंकडे देत असतानाच स्क्रीनवर विधानसभा अध्यक्ष झळकले. तो प्रश्न असा आहे की 5-6 महिने का लागले. आणि नंतर तोच कागद वाचून नंतर धनंजय मुंडेंनी एनडीव्हीआयचा फुल फॉर्म सांगितला. विरोधकांना शेतकऱ्यांना मदत महत्वाची वाटते की फुल फॉर्म, यावरून धनंजय मुंडेंनी टीकाही केली. मात्र कृषी आणि मदत पुनर्वसन मंत्र्यांनाच मदतीच्या निकषांची माहिती नव्हती का, अशी चर्चा मंत्रालयामध्ये रंगली. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको! हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते, हिंट. बड़े आराम से. अध्यक्ष महाराज, आपल्या एक मिनिट विखे पाटील साहेब, नॉर्मलाइज डिफॉर्मेशन वेजिटेशन लेवल इंडेक्स. ठीक आहे, साहेब, आपल्याला माहितीसाठी सांग, ठीक आहे. आता मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीव्हीआयचं पडलंय? मिळालेलं आहे, आपण बसून घ्या. शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणं देणार नाही. अध्यक्ष महाराज, हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको! हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते, हिंट. बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.